नमस्कार. शीतल मेथी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता पाऊस असा मावळा आलेला आहे आणि काय नाही, इथं वरती आलेलं आहे टेरेसवरती. कसे आहात सर्वजण? तर ही आपली गार्डन तुम्हाला माहीतच आहे बघा. आणि आज एक मला नवीन आपल्या टेरेसवरती पाहिजे, म्हणजे लहान होतं ते आता मोठं झालं. किती सुंदर दिसते बघा. एक छान दिसते बघा वनस्पती. आणि हे झाडावरचे आंबे सुद्धा बघा असा कलर यायला लागला आहे. उन्हामुळं मला वाटतं यायला लागला आहे का आंबे आता काढायला, तर हे पण काय समजे ना. हे काय असा कलर यायला लागला आहे, असे लाल लाल व्हायला लागलेत आंबे. तर चला अजून एक तुम्हाला गंमत दाखवणार आहे आणि काय आहे ते चला बघूया. तर बघा, हा आहे केळीचं घर. परवा गावी गेलेलो होतो त्यावेळेला केळीचा घड आणलेला होता आणि तो पोत्यामध्ये घातलेला होता. आणि काल पहिला तर एवढा जास्त नव्हता, म्हणजे थोडासा असा हिरवाच होता. तुम्हाला दाखवतो कुठल्या साईडला होता ते. बघा, इथली 5-7 केळी पिकलेली होती, तेवढीच आम्ही काढली. आणि आज उघडलं तर एवढं सगळाच घड हा मला वाटतं खायासारखा आलेला आहेच बघा. उद्या तर पूर्ण सगळा पिकणार आहे बघा. एकदमच आता सगळे केळी खायला आलेले ते. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, सगळी फळं आहेत बघा. आता आपल्याकडे आंबा पण आहे. आणि आंब्याचं आम्ही काय करायला आता जेवणाबरोबर आम्ही कच्चाच आंबा आता घ्यायला लागलो खायला. छान लागतोय. आता केळी पण आता आहेत सोबत, आपली देशी केळी, जवारी केळी म्हणतात ती. कसे आहेत सांगा. तर चला दाखवायचं होतं मला. चला म्हटलं, गावाकडून आणलेला केळीचा घडा आपला फायनली पिकलेला आहे. आणि आम्ही त्या फण्या वगैरे काढून आणल्या नाहीत. आता हे असंच काढावं लागणार आहे आम्हाला इथून. बघा, आता आम्ही ते फण्याच्या काढलेल्या आहेत बघा इथं. हे काय हे थोडेसे कच्चे आहेत, वेळानं खायचे. तर या, चला या, केळी खायला या. हे तर घरात खाली न्यायचे आहेत म्हणून मी ठेवून घेणार आहे. नाहीतर सेपरेट करून ठेवा पाहिजे, नाहीतर एकावर एक ठेवले खराब होणार. हे एकदम लहान. आणि झाकावं लागेल काय? हां, खाली मग कुठंतरी पसरून ठेव. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नंतर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.